प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलेले अस्सल हापूस आंब्याचे उत्पादन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालेत. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वा आंबा महोत्सव 1 ते 10 मे या कालावधीत गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आंबा महोत्सवात शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्याने ठाणेकरांना अस्सल हापूस आंबा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे. महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्यांबरोबरच आंबा फणस, पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे 45 स्टॉल्स लावण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचं उत्पादन घटत चाललंय. कोकणात एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवर आंब्यांची लागवड केली जाते. 2023 साली कोकणातील आंब्यांचे उत्पादन 2,56,000 मेट्रिक टन होते. यातील 198 कोटी रुपयांची आंब्यांची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि 89 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2024 मध्ये 1,28,000 मेट्रिक टन होते आणि 126 कोटींचा आंबा विकला गेलाय. तर 54 कोटींच्या आंब्यांची निर्यात केली गेली. तर 25 मध्ये उत्पादन 1,10,000 मेट्रिक टन झाले असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली. तर 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत संस्कार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक सीताराम राणे, भरत चव्हाण, विकास पाटील, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संस्कार संस्थेचे महेश विनेरकर, संतोष साळुंके, कैलास म्हात्रे, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते. दरवर्षी आम्ही संस्कार ही संस्था आहे आमची, त्याच्यानंतर कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो. हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे. कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतो आहे. कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मेपासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मेपर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मेपर्यंत चालेल. साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील. त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात. त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला. दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अतिथंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय, ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो. पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो. आणि ठाणेकरांना आणि आसपासच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करीन की आमच्या या बळीराजाला, आंबा उत्पादक शेतकऱ्याला बळ द्या, त्याला प्रतिसाद द्या. वाजवी भावामध्ये दर्जेदार, कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेला अशा प्रकारचा कोकणातल्या विविध भागातला आंबा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध असेल.